हलचल. हं? त्या मूर्तीचं मी समोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून ही मूर्ती मी साकार करण्याचा प्रयत्न केला. नमस्कार मित्रांनो, मी सौम्यश्री गजारी कोकणातील या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे गणेशोत्सवाचा 9वा दिवस. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत माणकुली गावातील सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार श्री संतोष लाड काका यांच्या घरी. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये त्यांच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेणार आहोत. तर त्यांनी आपले गणपती बाप्पा हे आपल्या हातांनी बनविलेले आहेत. चला तर मित्रांनो, पाहूया त्यांचा गणपती बाप्पा. तर मित्रांनो, ही आहे संतोष लाड काका यांची गणेश मूर्ती कार्यशाळा. श्री संतोष लाड काका हे गणेश मूर्तिकार आहेत. मातीच्या सुबक रंगकाम केलेल्या पर्यावरणपूरक अशा आकर्षक गणेश मूर्त्या या त्यांच्या शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. देवा तुझ्याच साठी उघडून दार, वाट पाहून झाली फार, चिंता हरून देवा थकला सनार, देवाच्या खांद्यावर भार, थोडा इथं टेकून हलचल. घास खाऊन माझ्या हातातला, गणराया 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 हो, गणराया 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 हो. तर मित्रांनो, आता आपण संतोष लाड काका यांच्या घरातील गणपती बाप्पांचे दर्शन घेत आहोत. ही संपूर्ण गणेश मूर्ती संतोष लाड काका यांनी हाती साकारली आहे. त्याचप्रमाणे ऑर्डरप्रमाणे ते हाती गणेश मूर्त्या बनवितात. त्यात त्यांना त्यांचे वडील, त्याचप्रमाणे त्यांची मुले मदत करतात. त्याचप्रमाणे त्यांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्पर्धेमध्ये उत्कृष्ट चषक देखील मिळालेले आहे. देवा तुझ्याच साठी उघडून दार, वाट पाहून झाली फार, चिंता हरून देवा थकला सनार, देवाच्या खांद्यावर भार, थोडा इथं टेकून जा, घास खाऊन माझ्या हातातला, गणराया 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 हो, गणराया गणराया गणराया. तर मित्रांनो, हे आहेत गणेश मूर्तिकार श्री संतोष लाड काका. तर काका, काय सांगू शकाल तुम्ही तुमच्या गणेश मूर्ती कलेविषयी? मी संतोष वसंत लाड, राहणार माणकुली, शिवाजीवाडी. ही माझी मूर्तीशाळा श्री गणेश चित्रशाळा म्हणून इथे आमच्या आजोबांपासून सुरू झालेली आहे. अगोदर यापूर्वी काही 30 वर्षापूर्वी साधारण 200-250 गणपती तयार केले जायचे या ठिकाणी. त्यावेळी माझे वडील करायचे, काका करायचे. पण नोकरी व्यवसाय निमित्ताने हे सर्व हळूहळू प्रमाण कमी होत गेलं. त्यांची प्रकृती, त्यांची इतर नोकरीची कामं वगैरे त्याच्यात तो खंड पडत गेला हळूहळू. पण त्याच्या पुढे मग मी स्वतः याच्यात लक्ष घालून स्वतः मूर्ती पुढे शाळा ही चालू ठेवण्याचा प्रयत्न आजपर्यंत करतो आहे. गेली 40 वर्ष मी स्वतः आता या मूर्ती बनवतोय. आता आमच्याकडे जवळपास 40 मूर्त्या मी तयार करतो आणि त्या पूर्णपणे गावठी मातीच्या मूर्ती तयार केल्या जायचे. मी पूर्णतः आमची इथे कोकणात मिळणारी जी गावठी माती आहे या मातीपासून मूर्त्या तयार केल्या जातात. शाडू मातीचा वगैरे माझ्याकडे वापर कमी आहे, मुळात करतच नाही, कारण माझं गावठी मातीवरती अतूट प्रेम आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे मिळणारी गावठी चिकण माती जी आहे यांनीच आमच्या मूर्त्या बनवल्या जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरणपूरक अशा पद्धतीच्या मूर्त्या आमच्याकडे तयार केल्या जातात. रंगकाम ही पर्यावरणपूरक असतं आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस हा
आमचा त्याच्याशी खूप म्हणजे जी आमच्या कोकणातली पारंपरिक पूजेची जी मूर्ती आहे ही बहुतांश चिकणमातीचीच असावी ही माझी स्वाभाविक भावना आहे. त्याच्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यासाठी माझा नकारच असतो आणि माझ्याकडे जर कोणी ऑर्डरसाठी आला तर मी पूर्णतः त्याला नकार देतो. त्यामुळे पूर्णपणे मातीच्या मूर्ती, पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती आमच्या इथे तयार केल्या जातात आणि त्याच्यातून काही लोकांच्या मागणीनुसार मी हाती म्हणजे जसा फोटो एखाद्याने जर दिला तर त्याप्रमाणे हाती मूर्ती सुद्धा बनवली जाते. आणि किंबहुना माझे गुरु हे विशाल शिंदे मूर्तिकार मुंबईचे यांचंच अनुकरण करून बहुतांश काम माझ्या हाती कामाचं चालू असतं आणि त्यांचा प्रयत्न मी बऱ्याचशी त्यांच्या प्रयत्नात मी माझं मूर्तिकाम करतो. आणि इतरत्र काम हे आमच्या मूर्तिकारांच्या ज्या पसंतीच्या ज्या मूर्त्या आहेत त्याप्रमाणे त्यांच्या ऑर्डर प्रमाणे मातीकाम केलं जातं. अशी आमची पारंपरिक पद्धत चालू आहे. ही जी मूर्ती आहे ही आमच्या स्वतःच्या घरची आमची श्री गणेश मूर्ती या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि ही पूर्णतः मातीचीच बनवलेली आहे आणि पूर्ण रंगकाम वगैरे जे सुद्धा आहे हे पर्यावरण पूरक रंग वापरून म्हणजे वॉटर कलर वापरून हे तयार केलेलं आहे. आणि ही सुद्धा आमचे गुरुवर्य विशाल शिंदे मूर्तिकार यांच्या हस्तकलेतून जी तयार केलेली मूर्ती आहे त्याच मूर्तीची हे म्हणजे त्या मूर्तीचाच समोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून ही मूर्ती मी साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ही आमची स्वतःची घरची श्री गणेश मूर्ती. ही मूर्ती एक 3 फूट साधारण आहे आणि ही पूर्णपणे हाताने बनवलेली मूर्ती आहे. धन्यवाद काका. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत संतोष लाड काका यांच्या गणेश मूर्ती कार्यशाळेमध्ये. गजबजली ही नगरी पुन्हा रे, भक्तीच्या लाटाही पुन्हा, कंठी अन त्या माळ फुलांना, आस तुझी रे गजानना. हो रंग भरोनी रूप हे सजले, गणरायाचे आज नवे, जवळी येई जशी घडी, उत्साहाचे उडती थवे. चराचरात तूच तू, ह्या सृष्टीचा आधार तू, ठेवोनी माझा नमन तुला गणनायका. देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया, देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया. तर मित्रांनो, हे आहेत संतोष लाड काका यांनी यावर्षी बनविलेले गणपती बाप्पा. तूच तू त्रैलोक्य अपुरा, तुझ विण राहे विश्वाचा आधार तू. तुझ विणा आधार नाता, सर्वस्वाचा देह तू, शिवगौरीचा पुत्र विनायक त्राता मुचा देव तू. ताला सुरात दंग मी, स्मरणात तुझ्या तल्लीन मी,
तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. चॅनल असेल तर सबस्क्राईबचे बटन दाबून बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.